नमस्कार, आकाश न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी निशाद लांजेर आपलं सर्वांचे स्वागत करत आहे। सासरू नयनाने शहीद खिमेशच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। खासदार आमदारासह हजारोंची उपस्थिती। कुडे गावात पसरली शोककळा। भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले सिपाई खिमेश वसंत रावत यांच्या कर्तव्यावर असताना 1 मे रोजी मृत्यू झाला होता, तर आज 4 मे रोजी त्यांच्या कुडेगाव या स्वगावी अत्यंत शोकाकुल वातावरणात सासरू नयनांनी शहीद खिमेश रावत यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी खासदार आमदार यांच्यासह हजारो चाहत्यांची उपस्थिती होती। लाखांदूर तालुक्यातील कुडेगावातील खिमेश वसंत रावत वय 24 वर्ष हा तरुण काही वर्षापूर्वी भारतीय लष्करात शिपाई म्हणून कार्यरत होता। कर्तव्यावर असताना त्याचा 1 मे रोजी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती आहे। या घटनेची माहिती भारतीय सैन्य दलांतर्गत कुटुंबियांना मिळताच तालुक्यातील कुडेगाव येथे सकाळी 11 वाजताच्या दरम्यान दाखल होताच परिवारातील सदस्यांसह उपस्थितांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या। गावाच्या मुख्य प्रवेशद्वारावर पार्थिव आणताच ग्रामस्थांनी शोकाकुल वातावरणात फुलांचा वर्षाव करीत आपल्या शहीद पुत्राला आदरांजली वाहिली। गावातून पार्थिवावर फुलांचे उधळण करीत पार्थिव घरापर्यंत आणण्यात आले। यावेळी शहीद खिमेशच्या घरी कुटुंबियांनी एकच टाव फोडला, तर उपस्थित आमदार नाना पटोले, खासदार डॉक्टर प्रशांत पटोले, आमदार डॉक्टर परिणय फुके, उपविभागीय अधिकारी कुमारी मांजे, तहसीलदार वैभव पवार, पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्यासह उपस्थितांनी श्रद्धांजली वाहिली। शहीद खिमेशची शवयात्रा घरून निघताच प्रत्येकाचे डोळे पाणावले होते। शवयात्रेत स्वतः आमदार नाना पटोले, खासदार प्रशांत पटोले यांच्यासह हजारो नागरिक पायी चालत स्मशानभूमीत पोहोचले। कुडेगाव येथील स्मशानभूमीत भंडारा पोलीस पथकाने तोफांची सलामी देत मानवंदना दिली। त्यानंतर शहीद खिमेशच्या पार्थिवावर त्यांच्या मोठ्या भावाकडून अग्निसंस्कार करण्यात आले। यावेळी हजारो उपस्थितांनी शहीद खिमेश अमर रहे अशा घोषणा देत आसमंत निनादून सोडला। गेल्या 5 वर्षापूर्वी खिमेश वसंत रावत कुडेगाव हा भारतीय सैन्य दलात शिपाई म्हणून नियुक्त झाला होता। तो हल्ली अंबाला हरियाणा येथे कार्यरत शिपाई पदावर रुजू होता। विशेष म्हणजे गेल्या 15 वर्षापूर्वीच खिमेश घरगुती विवाह सोहळ्यासाठी आपल्या स्वगावी कुडेगाव येथे पोहोचला होता। लग्न सोहळा पार पडल्यानंतर गेल्या आठवड्यात तो सैन्यात पुन्हा रुजू झाला होता। दरम्यान 1 मे रोजी लष्कर अंतर्गत जारी केलेल्या सूचनेनुसार खिमेश वसंत रावत हा शिमला येथे अन्य शिपायांसोबत गेला असता याच दरम्यान अचानक त्याचा मृत्यू झाला। पंचक्रोशीतील हजारोंनी उपस्थिती दर्शवित आपल्या भारत मातेच्या पुत्राला सासरू नयनांनी अखेरचा निरोप दिला। Gracias.